पुढची बातमी पाहूयात। मीरा भाईंदरचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता आहे। नरेंद्र मेहता यांच्यावरती भूखंड लाटल्याचा आणि कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटी ही लाटल्याचा आरोप होतोय। आमदार मेहतांनी 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केलाय। एवढंच नाही तर खुद्द महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामध्ये नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख केल्याचा दावा पटोलेंनी केलेला आहे। नाना पटोले आपल्यासोबत आहेत। नाना, खरं तर तुम्ही अनेक आरोप केलेत सभागृहामध्ये, काही पत्र तुमच्याकडे आहेत, काय नेमके हे आरोप आहेत? मी भूमाफिया त्यांना याच्यासाठी म्हणतो की स्वतः महसूल मंत्र्यांनी सुद्धा त्यांना भूमाफिया असं त्यांना उल्लेख केलेला आहे। भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्यावर ज्या काही तक्रारी झाल्या त्या तक्रारीच्या बाबतचा उल्लेख स्वतः भाजपच्याच राज्याच्या महसूल मंत्र्यांनी भाजपच्याच आमदाराला त्या पद्धतीचं उल्लेख केलेला आहे। इथं प्रश्न निर्माण होतो की भाजप अशा भूमाफियांना, लोकांच्या जमिनी हडपणाऱ्या, शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या अशा व्यक्तीला भाजपचा आमदार बनवून भाजप नेमकं काय साध्य इच्छितो? तर याचा अर्थ असा होऊ शकतो की नरेंद्र मेहतासारखे लोक भाजपमध्ये अनेक आहेत, ते शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारतात सत्तेच्या भरोश्यावर। हा त्याचा प्रश्न या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि म्हणून मी विधानसभेत हा जे स्वतः महसूल मंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित असताना भूमाफिया असा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून आता आम्ही त्याला विधानसभेत त्याच दृष्टिकोनातून म्हणेल। आणि जेवढ्या लोकांच्या, आणि याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे की स्वतः POMमधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाई कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का? हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।